कातळ फोडून पायऱ्या केल्या, वीर शूरांच्या त्या या रक्तानी, 7 दरवाजे येथे रक्षण करती, शुभांच्या त्या युक्तीने अनेक शत्रू आले येथे वेढा घालाया, पण तेही थकले. मात्र अंकाई टंकाई किल्ला हा कधीच कोणापुढे नाही झुके. तोच किल्ला म्हणजे अंकाई टंकाई, दोन्ही सख्या भावांसारखं उभा आहे. चला तर मग बघूया. जर संशोधनाचा विषय म्हटलं ना, तर आजही किल्ल्यावर एक संशोधन चालतं, आणि ते म्हणजे या ठिकाणी जैन लेणी आणि हिंदू संस्कृती लेण्या सापडतात. त्या लेण्या काय आजकालच्या नव्हे, त्या लेण्या आहे 1200 सन पूर्वीच्या, इसवी सन पूर्वीच्या त्या लेण्या आहे. आजही त्या गोष्टीवर संशोधन चालतं की हा किल्ला किती जुना असेल. एवढंच काय, त्या किल्ल्यावर अगस्त्य ऋषींचं स्थान आहे. त्या स्थानाला अतिशय ते जागृत देवस्थान आहे, आणि त्या स्थानाला लोक लांबून लांबून दर्शन करण्यासाठी येतात. तो किल्ला म्हणजे अंकाई. आणि टंकाई मग का अंकाई टंकाई का म्हणतात? अंकाई टंकाई दोन वेगवेगळे स्वातंत्र्य किल्ले आहेत, पण ते दोन जणू का एकाच रांगेत आहे. एकाच रांगेत असल्यामुळे ते बागला, खानदेश आणि नाशिक जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये येतात ना, म्हणून त्याला म्हणतात अंकाई टंकाई, आणि एकाच रांगेत आहे. अंकाई टंकाई किल्ल्यावर 7 दरवाजे आहेत. महाद्वार, एक महाद्वार, दुसरा म्हणजे हनुमान दरवाजा, तिसरा म्हणजे गोमुख दरवाजा, चौथा म्हणजे बुरुज देवड्या. अशा प्रकारच्या या ठिकाणी 7 दरवाजे उभे आहेत. आता कातळातल्या पायऱ्या म्हणजे काय? ज्या पायऱ्यांनी आपण चढतो ना बघा, त्या दरवाजांमध्ये ना छोट छोट पायऱ्या आहेत, आणि ज्या की 50-60 डिग्री अंशामध्ये पायऱ्या आहेत. पायऱ्या म्हणजे काय माहिती का? पायऱ्या कुठल्याही विटांनी, दगडांनी, बिगडांनी बांधल्या नाहीये, त्या सिमेंटचा वापर नाही केलेला. त्या पायऱ्या डोंगराच्याच अंतर्भागामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. हे काम फार कठीण असायचं, ते काम केलं होतं मावळ्यांनी आपल्या. आणि त्याच्या ज्या पायऱ्यांमध्ये धरायला आपण त्या असे छोटे छोटे होल करतो, त्याला आपण म्हणतो कातळातल्या पायऱ्या. म्हणजे त्या पायऱ्यांना धरून आपण वर जाऊ शकतो. पण शत्रूंना माहित नसतं, शत्रू ते पायऱ्यांवरून घुसून पडतात, आणि जर शत्रूंनी पहिलं महाद्वार जरी तोडलं तरी आपण गोमुख दरवाजा, हनुमान दरवाजामधून दगड फेकून शत्रूंना नायनाट करू शकतो. तो किल्ला म्हणजे अंकाई. शेअर, सबस्क्राईब आणि लाईक, कारण का रील नाही रियालिटी.